आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आहे। हो, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे। 2019चा तो विरोध आणि आजचं कौतुक कशा प्रकारे फरक बघता तुम्ही? नाही, नक्कीच आम्हाला पण वाटत होतं की असं दोन भाग नको व्हायला पाहिजे होतं आणि एवढंच जर समजा टोकाची भूमिका जर उद्धव साहेबांनी सुरुवातीलाच घेतली नसती तर कदाचित आज ही परिस्थिती त्यांच्यावर आली नसती। तरी असो, उशीर फार झालेला आहे आणि उशीर झाल्यानंतर कळलं की सरकार चांगली आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे चांगले आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक केलं असं आपण सांगताय, ही चांगली गोष्ट आहे। पॉझिटिव्ह आपण विचार ठेवायला पाहिजे। म्हणजे काही फरक पडेल असं वाटतं पुढील राजकारणावर? नाही, काही फरक पडणार नाही आणि 230 मॅन्डेट आहे, तर त्याच्यामुळे मला नाही वाटत त्याच्यात काय फरक पडणार। आणि हे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब तिघांचा चांगला कोऑर्डिनेशन असल्यामुळे आता या सगळ्या काही गोष्टीला मला वाटतं तर काही अर्थ राहिला नाही। या मध्यंतरीच्या काही भेटीगाठी आणि आता हे उद्धव ठाकरेंचं कौतुक, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना कुठेतरी शह देण्याचा एक प्रयत्न तर नाही होत, अशी एक चर्चा आहे। नाही, एनडीएमध्ये महत्त्वाचा पक्ष आता शिंदे गट म्हणजे शिवसेना झालेला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये शिंदे साहेबांना विसरून चालणार नाही आणि त्यांचे संबंध देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असेल किंवा अमित भाई असेल आणि फडणवीस साहेब, त्यांच्या ह्या सगळ्यांशी संबंध यांचा चांगला आहे शिंदे साहेबांचा। त्याच्यामुळे मला नाही वाटत आता हे सगळं त्यांना डावलून काय करतील आणि काही होणार नाही। एक शेवटला प्रश्न, काही आमदारांच्या तक्रार आहे विकास निधीला घेऊन, असं काही जाणवतं का तुम्हाला? तो फेस करावं लागतं त्या अडचणी, किंवा तुमची काही तक्रार आहे का? काय झालं, एखादा निवडणूक झाल्यानंतर ते सगळं जुनं रिकवर करायला थोडंसं 6 महिने वर्ष लागतात आणि हे आजचा नाही तर निवडणुकीच्या नंतरचा ही इम्पॅक्ट असतो। परंतु मागच्या 2.5 वर्षामध्ये एवढं निधी आलेला आहे की बरंच, म्हणजे मग ते सगळ्या पक्षाचे, BJPचे असेल, राष्ट्रवादीचे असेल, शिवसेनेचे असेल, तिन्ही पक्षाला आम्हाला तेच कामं अजून कंप्लीट झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सध्या तरी काही अडचण वाटणार नाही। ओके, बहुत थँक्यू। हे होते नरेंद्र भोंडेकर, शिवसेनेचे आमदार भंडाऱ्याचे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।